आणि मग दोघं हे शंकर भगवान सती माता अंकाई किल्ल्यावरती कथा श्रवण करण्याकरता आले. कथा कुणाची? रामप्रभूंची कथा श्रवण करायची आहे. अगस्त्य मुनी कथा सांगत आहेत आणि कथेकरता गेलेले आहे. शंकर भगवान गेल्याबरोबर अगस्त्य मुनींनी प्रणाम केला. बघा, शंकर भगवान तिथं गेल्याबरोबर अगस्त्य मुनींनी त्यांना प्रणाम केला आणि प्रणाम केलेला हे बघितलं शंकर भगवंतानं. शंकर भगवंतांनी विचार केला. शंकर भगवान म्हणतात, वक्ता काय नम्र आहे, काय नम्र आहे हा वक्ता. कथा करत असतानाही, एवढा मोठा वक्ता असतानाही आम्हाला वंदन करतो, किती नम्र आहे. आणि सोबत सती माता होत्या. सती मातेनं काय विचार करावा. सती म्हणतात, आम्ही गेलो तिथं कथा श्रवण करण्याकरता आणि हा बाबा आम्हाला घाबरला, कुशाला घाबरून आम्हाला नमस्कार करायला लागला. कोण म्हणतं हे? सती माता. बघा बरं, दोघांचे विचार भिन्न आहेत. कृती जरी एक असेल, दोघांची कृती एक आहे, पण विचार मात्र भिन्न भिन्न आहेत. पहा तुम्ही, एखादी कृती एकही असेल. एक आंब्याचं झाड होतं. आंब्याच्या झाडाखाली 3 गृहस्थ आले. 3 गृहस्थ उन्हाळ्याचे दिवस होते, रस्त्याने चालत होते आणि चालता चालता सावलीला बसले. आंब्याच्या झाडाच्या सावलीला बसलेले आहे. आता त्या ठिकाणी झाडावरती काही पक्षी बसलेले होते आणि पक्ष्यांचा आवाज चालू होता. पक्ष्यांचा किलबिल असा आवाज येऊ लागला आणि हे 3 जण त्या ठिकाणी गेले. खाली बसलेले आहे. बसल्या जागेवर त्यांना आवाज आला. पक्ष्यांचा आवाज आला आणि त्यांनी विचार केला की हे पक्षी काय बोलतायत. या 3घांच्याही लक्षात येत नाही. मग एक जण म्हणतो, 3 जण कोण कोण होते? एक होता ब्राह्मण, दुसरा होता भाजीपाला विकणारा व्यापारी आणि तिसरा होता तो म्हणजे पहिलवान. हे 3 प्रकारची माणसं आणि झाडाखाली बसले. पक्ष्यांचा आवाज आला. ते म्हणतात, काय म्हणतात रे हे पक्षी? मग पहिला ब्राह्मण होता. ब्राह्मण म्हटला, हे पक्षी म्हणतात, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ. कोण म्हणतं हे? ब्राह्मण देवता म्हणतात की हा हे पक्षी काय बोलतायत? राम लक्ष्मण दशरथ. तो दुसरा पहिलवान होता. पहिलवान म्हटला, अरे नाही नाही नाही, तुम्ही चुकलात, पक्षी बोलतायत हे. पण हे पक्षी असं नाही म्हणत. पक्ष्यांचा आवाज वेगळाच येतोय. पक्षी म्हणतायत, दंड बैठका कसरत, दंड बैठका कसरत. कोण म्हणतं हे? पहिलवान. पण भाजी विकणारा होता. ते म्हणलं, अरे तसं नाही, तसं नाही, हे पक्षी तसं नाही म्हणत आहे. आलू भेंडी अद्रक, आलू भेंडी अद्रक, आलू भेंडी अद्रक असं म्हणतायत म्हणे. बघा, कृती एक आहे, कृती एकच आहे. पक्ष्यांची बोलण्याची कृती एक आहे. कृती एक असताना सुद्धा विचार 3घांचेही भिन्न भिन्न पडले. बघा, 3घांचे विचार भिन्न भिन्न आहेत. तसं सती माता आणि शंकर भगवान अगस्त्य मुनींकडे कथा श्रवण करण्याकरता गेले आणि तिथं त्यांचे दोघांचे विचार भिन्न भिन्न पडले. अगस्त्य मुनी नमस्कार केल्याबरोबर शंकर भगवान म्हणतायत, वक्ता किती नम्र आहे. आणि सती माता म्हणतात, वक्ता आम्हाला घाबरला. आणि कथा श्रवण झाली. कथा श्रवण करून हे दोघंही निघालेले आहेत. शंकर भगवान सती माता निघाल्या.